आरक्षित जागांची संख्या 50% जास्त झाल्यास निवडणुकास रोखू, सुप्रीम कोर्टाचा कठोर इशारा। एससी, एसटी, ओबीसी आरक्षण 50% आतच ठेवा, सुप्रीम कोर्टाचा आदेश। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। आजपासून अर्जांची छाननी होणार। अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार। मुंबई ठाणे नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा अजूनही पूर्ववत नाही। काही सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वडाळ्यातील सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईन दुरुस्तीचं काम अद्यापही सुरू। बोगस शालार्थ आयडी प्रकरण। नागपूरमधील 152 शाळेतील 632 शिक्षकांचा 9 महिन्यांपासून पगारच नाही। आम्ही दोषी असू तर आमच्यावर कारवाई करा, अन्यथा पगार द्या, शिक्षकांची मागणी। भंडारा, गोंदियासह यवतमाळमध्ये थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। किमान तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअसच्या घरात। नागरिकांकडून शेकोटीचा आवाहन। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई। दहशतवादी उमरचा दुसरा साथीदार दानिशला श्रीनगरमधून अटक। हमाससारखा ड्रोन हल्ला करण्याचा कट होता, सूत्रांची माहिती। काँग्रेसनं केवळ जंगलात नाही तर शहरातही माओवाद्यांची पाळंमुळं मजबूत केली। अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून मोदींचा काँग्रेसवर घणाघात। पंतप्रधान मोदींचे रामनाथ गोयंका व्याख्यानमालेत विधान। ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफ लावण्याची धमकी। जो देश रशियाकडून तेल खरेदी करेल त्याच्यावरती 500% टॅरिफ लावण्याचं विधेयक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।